मात्रा काय गोळी घेऊन येते ना मी. लय दाढ दुखती माझी. हा जा घ्या 3 दिवस झाले तुला गोळी आण तू काय गोळी आणत नाही बाई. मी जाते गोळी घ्यायला. अहो तिकडं कुठे खेळून राहिलं तुम्ही अगं इथं जाते गोळी आणायला. हा जा बरं मागं बरं त्यांना गोळी भैया नाही दाढ दुखती गोळी दे रे मला. मरणाची दाढ दुखती माझी. भैया गोळी दे रे मला. तुम्ही मला हे सांगा हे तुम्हाला मेडिकल दिसू राहिलं का अगं वरती बॅनर नाव नाही वाचता येत तुम्हाला मला तेच तर परत नाही झालं. नाव वाचता येत नाही म्हणून तर म्हणले तुझ्या आधी पळाले मी. गोळी घ्यायची मला लई दाढ पण दुखती. तुम्हाला हे तर समजलं पाहिजे नाही तर काही बघून वाटतं का तुम्हाला अगं हे हे बाटल्या medical बिटल्या असं सगळे दिसले मला. हे बघ बाटल्या बिटल्या म्हणलं मेडिकलच असं तसं वाटलं. बाटल्या पिटल्या नाही हे नॉर्मल जनरल स्टोर आहे अरे राम म्हणजे बघ तू एवढी दाढ दुखती मला काही सुधराना सुद्धा मेडिकल पुढे बघा. सुधारणा कशाचं वाचता येत नाही चला तिकडे मेडिकल आहे पुढे मेडिकल तिकडे आहे, चला चल मला एक गोळी घेऊन दे. चल बरं दे गोळी दे ना मला. माझी लई दाढ दुखती त्याच्यामुळे डोकं ठणकत आहे. काही सुधराना चक्कर येते. एवढी दाढ दुखती माझी. काय करू नेमका इतका त्रास होतोय मला. हा बाई खरंच दुखत असेल यांची दाढ आणि ते त्याच्यामुळे डोकं पण ठणकत असेल. आता एक काम करते यांना असंच न्यावं लागणार. डायपर चला आपण दुसऱ्या मेडिकल मध्ये जाऊ. चल आता कुठं घेऊन जाते बघते मी. चल तुझ्या माग माग आज. हा चला आता नीट करून घेते सगळं. जाता सगळं उठून काढशील तू माझे. अहो पण नाही काढायचं. खायचं प्रॉब्लेम माझं. हा काय नाही आपण तुम्हाला बसाळ बसून घेऊ. हा का बचाळ एकच जात एवढा दिवसात दुखत. वय मम्मी पण तुम्ही बसाळे बसल्यावर कशी दिसता ना तुम्हाला मजा वाटत ना म्हातारी झाली काय सांगतो. तसं नाही आता बघा तुम्हाला दात आहेत तर तुम्ही असं जरा जेवण दिसतात नाही का हा. तर बसाळ सगळं काढून 100 घेतलं वर्षाचीच म्हातारी दिसेल बाई. नाही का तर सगळं काढून घेतलं ते कसं अशी करताना तुम्ही बोलताना पण बाई मला तर नुसतं हसून मजा घेईन बाई माझी सून मजा घेईन पण तसंच वाटतंय है ना. आता आहे ना चला आतमध्ये इकडं काय इकडं इकडं हे मेडिकलच आहे मेडिकल नाही तुम्हाला दवाखान्यात आलं आता चला गपचूप आतमध्ये अगे मेडिकल आहे नाही नाही आपल्याला ना आता दवाखान्यात जायचंय हा वय. लय भेटत ना तुम्ही म्हणून मेडिकलचं नाव घेऊन आले. मला भीती वाटते बाई नको. हेच आहे ना दाताचा प्रॉब्लेम आहे ते दाखवून घ्यायचंय आणि पुढं त्याच्यावर काय होईल ते बघायचं. अगं सही घ्यायची की तुला माहिती आहे का. कसली सही करते तू काय अहो एवढं काय घेता ती सही करावं लागती काही पेशंट डोक्यामध्ये डॉक्टरकडे आणली एखादी सुई बी द्यायची सासूला. एवढी वाईट नाही ती सही चालली वाटतं सही करायची घेतात बाई. काय कशाची सही असती होई हा? कशाची सही असती ट्रीटमेंट साठी असती फक्त ती आपण मी घाबरले ना अगं सही म्हणल्याबरोबर मला वाटलं तुम्ही दाडा दुखते नेमका काय चाललंय हे तुझ्याकडून सही मागू लागले. ही जी सही आहे ना हा? ती सही नाहीये जी दवाखान्यात देतात पेशंट सिरियस असल्यावर तशी सही नाही अवघड आहे बाई. ही सही आहे. मी घाबरले बाई गाय उठून आलं मी सही तरी काय करायला लावली. हा म्हणजे नेमकं मला कशाला आणलंय माझं लेखन सोबत सुनत घेऊन आणला. हा. टाकलं इथंच मारून तर काय सुद्धा. आजकालच्या सुना कसे झालं त्याच्यामध्ये जरा भीतीच वाटत बघितलं माझी का सून बाई? तशी नाही बाई. ज्याची करावं माया तेच आपल्यावर येते. नाही पण माझं असं धरण तू खबर जाम धरून बस. आणि म्हणजे तोंड धरायला तुम्ही काय लागली करू का नाही बाई मला लई भीती वाटत डॉक्टरकडे आलता आता गप्प बसा तुम्ही मशीन घालू नका बरं का दातात. मी तर माझे सगळे दात पडून जात. मला लई भीती वाटते बाई मशीन घालायची. अहो तुम्ही बसत तुम्ही बसा नाही अहो घाबरून आले मी दवाखान्यात. मला लई भीती वाटती. घाबरू नका काय त्रास होतोय ते सांगा मला. तर असं म्हणजे बघा ही दाढ सगळी किडली. थोडा मोठा खड्डा आहे या दाढीत आणि इकडची आहे ना इथं पण धक्का लागून देत नाही. वरची दाढ अच्छा शेजारची दाढ काढलेली आहे. काढली त्याच्या शेजारची पण किडली म्हणजे दोन्ही दात बाद झाली. आता काही दिवसांनी काय बसाळ्या बसवावं लागत ते काय ते टेन्शन आलंय. मगाची बसले मी बाई. आता ही जर काढली तर मग राहिले किती 32 मधले गेले. करू तरी काय. दाताची काय कंडिशन आहे त्यानुसार आपल्याला एक्सरे करायला लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ठरवता येतं की त्या दातामध्ये रूट कॅनल करता येईल की तो दात काढायला लागेल. तुम्ही आता चेक करा मॅडम. मला कळन की वरची दाढ आहे ना पूर्ण काळी पडलेली.
धक्काच लागून मेन देते. म्हणजे माहितीये का कारण मिस्त्री घासतात 3 टाइम. मग आता असं कसं चांगलं. मिस्त्री पण जाते तर मिश्री असू, तंबाखू असू, गुटखा असू, मावा असू, या सगळ्या गोष्टींमुळे कालांतराने आपल्याला कॅन्सर होण्याचा चान्स जास्त उद्भवतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी नाही करायला मॅडम लागतात. मिस्त्री सुटत नाही, काय करू म्हणते. कॅन्सर झाला तरी चालेल, माझ्या डोक्यातच येत नाही. कधी बघितलं त्याला का? पण सुटत नाही, काय करायचं. हो भाजपेशिवाय करमतच नाही, एवढी तरी लावा लागत. आता मी काय करेन मग, ऐका ना, दाताला नाही, घासणार नाही. तुम्ही इथं डॉक्टरला सांगायला आल्या का मिस्त्रीचं प्रवचन द्यायला आल्या, सुटत नाही मॅडम असं मला तसं. म्हणतात मिस्त्री, मी म्हणते मग मिस्त्री सोडायची. नाही, मिस्त्री नाही घासायची, मग इथं भरून ठेवीन, चालेल ना. नाही तिथं तसंही नाही कसं जमणार. चालेल? ते पण दाताखालीच येणार ना. दाताखाली येऊन देणारच नाही. अहो दाताखाली जरी नाही आलं तरी तिथं जिथं आपण तंबाखू वगैरे ठेवतो त्या ठिकाणी तर आधी सगळं जे मांस वगैरे आहे ते सडायला सुरुवात होते. तिथून तर कॅन्सर उद्भवायला सुरुवात होते. कसं करायचं मग आता, कसं आता व्हायचं. कसं नाही करायचं, सगळे टोटली सोडून द्यायची मिस्त्री. ऐका ना मॅडम, तुम्हाला एक गोष्ट सांगते मी. मला वाटलं जर मॅडमने जर दात काढलं तर 2 दिवस मी मिसरी कशी घासन. म्हणजे त्यांना त्या 2 दिवसाचा प्रश्न पडला की जर काढलं दात मिसरी तर घासन कसं कशी, मला करणार? ते विचार पडलाय. माझा दवाखान्यात गेले, आता मॅडम जर मला म्हणले दात काढावं लागेल, मग दात काढल्यावर ताबडतोब मिसरी लावता येणार नाही. ते विचार माझ्या डोक्यात बघा. आता घरी जाऊन आहे ना, मी तुमच्या पोराला सांगते आणि तुमचा डब्बाच फेकायला लावतो मिसरी. बरं झालं मला सावध करून टाकलं तू बा. सावध नाही, इथून गेल्याबरोबर मी ते काम करत असते. तुला माहितच नाही मी डबा कुठं ठेवलेला आहे. मी सगळं शोधून काढीन जरा. तुला काय खबर आहे का. बरं काय करायचं मॅडम आता? आता तुम्ही चला दात चेक करा माझी. मॅडम तुम्ही ड्रिल मशीन तशी टाकू नका बरं का, आणि दाताची पलीकडे घालता आणि तुम्ही मला भूल द्या. ते लई अवघड होईल. अहो आधी आपल्याला एक्सरे काढायचा आहे. काही अक्षर काढायचे बाई, अवघड झालं. आता तोंड तरी घाला मशीन मध्ये, आक माझं दाताचे अक्षर सगळे बघून जाते मॅडम. हा म्हणजे तोंड घालायचं ना. सगळं तोंडच घाला मशीन मध्ये, पूर्ण बचाळायचं, पूर्ण एक्सरे निघते मी. ते तरी कळलं मग काय आहे नेमकं. तोंडात घाला मशीन. एक्सरे घ्यायची चला. आता कसं घ्यायचं बाई. हा करा. बाई कशी प्रोसेस ही, आणि मी कुशाल घेऊन आले तस काय मला काही भीती वाटत नाही. सगळ्यात जास्त तर मलाच भीती वाटत. कोणत्या कोणत्या मशनी आहे, तुम्ही कोणत्या नाही. अवघड आहे ग, कधी आयुष्यात माहिती नाही ग. बापरे टाइम आहे ग, माझी दात नाही तू बापरा. काय मजा वाटते बाई माझ्या सुनाला वाटत. माझ्या काय ते- माझी सासू लवकर म्हातारी व्हावं घेत असं नाही डोक्यात. म्हणजे सगळं माझ्या राज्य डोक्यात- माझ्या हातात येईल मग. हा म्हणजे माझ्या डोक्यात येतं. दुखायला लागलं ग, टोचलं मध्ये. काय झालं? काय हो? टोचलं ना मधी, आतमध्ये घातलं ना फोबाडात. ये काय 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 आहे ते, काय म्हणते ते घातले ना. हे घातलं होतं बघा हे. काय आहे काय झालेलं आहे? आता या एक्सरे मध्ये बघितल्यावर आपल्याला कळत आहे की एवढे जास्त कीड झाले की याला रूट कॅनल करून पण आपण वाचवू शकत नाही. हा त्यात आपल्याला काढायला लागणार आहे कोणता दात? वरच्या बाजूचा जो आहे त्यांचा. ठीक आहे ठीक आहे. काय झालं मॅडम. 2 दात काढायला लागणार आहे आणि 1 रूट कॅनल करायला लागणार आहे. अहो कुठे चालल्या हो? मम्मी अहो, कुठे? मी नाही काढणार बाई दात. म्हणून तीन तीन दात म्हणल्यावर बरं नाही. तीन दात म्हणल्यावर मरून मी तीन दात बघूया का. आपण जर दाढ काढली आणि त्यानंतर मग ते स्क्रू वगैरे टाकून आपल्याला परत दुसरं दात लावायचंय. तर त्याला 25,000 रुपये. हा हा ठीक आहे, मी युट्यूब हा आता तुमचं लेट तुम्हाला म्हणतो काय, तुम्ही एवढं पैसे टेन्शन घेता. पैसे काय करता? एवढे पैसे 25,000 म्हणल्यावर जेवताच नाही आलं, तुमच्या जीवाला जेवता नाही आलं, तुम्हाला सुख नाही भेटलं तर पैशाचं काय करणार आहे आपण? गपचूप करून घ्या. तुमचं लेख मानला ना आता, मॅडम करून टाका प्रोसेस.